नमस्कार, मी सिद्धी सारंग स्वागत करते का नवीन यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, लास्ट टाइम मी एक व्हिडिओ बनवलेला मे महिन्यात मिरचीचा, ज्याच्यात आपल्याला पूर्ण मिरचीचे रेट सांगितलेले आणि आमच्या पनवेलची मिरची गल्लीतला फेमस काकू यांचा मी पूर्ण ब्लॉग बनवलेला होता। तर ह्या टाईमला मी खूप लवकर आले त्यांच्याकडे ब्लॉग बनवायला, कारण त्यांची रिक्वेस्ट होती की तू ये आमच्याकडे आणि सगळी इन्फॉर्मेशन सांग सगळ्यांना की कशा मिरच्यांचे आता भाव तुला, आता मसाले करायला खूप लोक चालू करतील। तर त्या व्हिडिओला जवळजवळ 15,000च्या वरती व्ह्यूज गेलेले, त्यामुळे मी पुन्हा एकदा काकूंकडे ब्लॉग बनवायला आलेले आहे, कारण की काकू आपल्याला खूप सुंदर माहिती सांगतात मिरची कशी घ्यायची, मसाला कसा बनवायचा, आणि काकू मसालासुद्धा बनवून देतात कुठची मिरची घ्यावी मसाला बनवण्यासाठी। तर पुन्हा एकदा सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला, आणि मी काकूंकडे आलेली आहे। तर या फेमस मिरची गल्लीतल्या काकू आहेत, ज्या पनवेलला असतात। पनवेलला यांचं शॉप आहे वाणींचं, तर आपण बोलवूया। नमस्कार, मी सर्वांची लाडकी अंजना सुबोधवाणी मिरचीवाली, ओल्ड पनवेल मिरची गल्ली, महाराष्ट्र। आपलं दुकान आहे ना रायगड जिल्हा, महाराष्ट्र, ओल्ड पनवेल। आपलं दुकान आहे ना बरोबर गोपालकृष्ण मंदिराच्या समोर आहे। गोपालकृष्ण मंदिर, मिरची गल्ली, ओल्ड पनवेल मिरची गल्ली, गोपालकृष्ण मंदिराच्या समोर, रायगड, महाराष्ट्र। चला, थँक्यू। थँक्यू। तर या आहेत पनवेलच्या फेमस काकू मिरची गल्लीच्या। तर आज काकू आपल्याला पूर्ण माहिती देतील, मिरच्या कशा भावात आहेत आणि मसाला कसा बनवायचा। चला तो व्लॉगला सुरुवात करूया। ही आहे पांडी मिरची। कोणती मिरची आहे? पांडी मिरची आहे। पांडी मिरचीपेक्षा कमी तिखट बघा, छान आहे एकदम, कलर छान आहे एकदम, साईज बघा, साईज पण मस्त आहे एकदम, खूप सुंदर, आणि सुकलेला माल आहे एकदम, सुकाडाक आहे बघा, आणि क्लीन आहे, कचरा नाही याच्यात बिलकुल। ओके, पांडी मिरची गुंटूर पण म्हणतात, गुंटूर आणि पांडी असं नाव हिला। ही लवंगीपेक्षा थोडी कमी तिखट आहे। ज्यांना कमी तिखट मसाला बनवायचा असेल त्यांनी ही मिरची वापरायची, कमी तिखटवाल्यांसाठी। ज्यांना जास्त स्पायसी मसाला पाहिजे त्यांनी लवंगी वापरायची। ही बघा, ही लवंगी, ही आहे लवंगी मिरची। लवंगी मिरची, हिला तेजा पण म्हणतात, तेजा, हा तेजा ही म्हणतात। एकदम क्लीन आहे बघा मसाला, एकदम मिरची पण आणि सुकी डाग आहे, एकदम छान आहे, कचरा नाही, खडा काडी कचरा काही नाही, एकदम क्लीन माल आहे, माल मस्त एकदम। ती 260 ते 280 रुपये किलो आहे। ओके, ही आणि ही 240 ते 260 रुपये किलो आहे। ही पांडी 240 ला ते 260, 260। हा रेट कमी जास्त होता। ही काश्मीर आहे, फक्त कलर आणि तर्रीसाठी, ओनली कलर अँड तर्री, काश्मीरी मिरची। ही कशी आहे? ही 720 रुपये किलो आहे। 720 रुपये किलो। 720 ते 800 रुपयापर्यंत पण आहे, क्वालिटी वाईज रेट आहे। रेट कमी जास्त होतं, रेट फिक्स नाही, रेट कमी जास्त होतं। ह्या वर्षी थोडंसं पावसाचा प्रॉब्लेम आहे आंध्राला, त्याच्यामुळे रेट कमी जास्त होतात, रेट फिक्स नाहीत। ही फक्त कलरसाठी। ओके, ही बेडकी आहे, ओरिजिनल आंध्राची हनीगिरी बेडकी मिरची। बघा हिची साईज बघा आणि कलर बघायला, शायनिंग बघा, एक नंबर माल आहे, खूपच शायनिंग आहे, कलर आहे, तरी एकच नंबर, क्वालिटी एक नंबर, क्वालिटी एक नंबर आहे, आणि मिरची एकदम सुकटाक माल आहे बघा। पूर्ण बी भरलेली आहे, प्लस पिवळ्या कलरची बी आहे। पिवळ्या कलरची बी म्हणजे तुमची जी मिरची आहे ती झाडावर पिकलेली मिरची आहे, त्याच्यामुळे एकच नंबर माल आहे, सुपर माल आहे। कलर, स्मेल, टेस्ट, तरी ह्या आंध्राची हनीगिरी मिरचीचं 2 वर्ष कलर, स्मेल, टेस्ट अजिबात जात नाही, जसं तर तसं टिकून राहतो, एकच नंबर माल आहे, सुपर माल आहे, आणि सुकटाक माल आहे बघा एकदम। मिरचीचा आवाज बघा, एकदम छान माल आहे, एकदम फ्रेश आहे, फ्रेश माल आहे एकदम, स्मेल पण खूप मस्त येतो, खूप खूप सुंदर माल आहे, एकदम भारी माल आहे। तर हे काकूंचं दुकान आहे वाणी मसाला। ह्यातली दांडी तोडलेली काश्मीरी बघा, छान आहे एकदम, रेडीमेड दांडी तोडलेली। हा, दांडी तोडलेला पण माल आहे, एकदम मस्त आहे, कलर आहे, स्मेल आहे, टेस्ट आहे, सुंदर आहे एकदम। ह्याची काय रेंज आहे? ही 860 रुपये किलो, दांडी तोडून माल, साफ केलेला माल 860 रुपये, 860 रुपये किलो, 860 रुपये किलो, एकदम भारी आहे। आणि मुळात क्वालिटी खूप इम्पॉर्टंट असते मसाला बनवायला। जेवढी तुम्ही चांगल्या क्वालिटीची मिरची यूज कराल तेवढा मसाला छान होईल, छान होते बघा। त्यातलीच काश्मीर आहे बघा, ही 680 रुपये किलो वाली। आवाज बघा, मिरचीचा आवाज सुंदर आहे, कलर आहे, छान आहे, टेस्ट आहे, आणि फळ बघा किती मोठं फळ आहे, एवढं मोठं फळ आहे बघा काश्मीरला, खूप मोठं फळ आहे, मस्त माल आहे एकदम, खूप छान माल आहे, एकदम बेस्ट क्वालिटी आहे।
त्यातली दांडी तोडलेली लवंगी आहे बघा, दांडी तोडलेली लवंगी 320 रुपये किलो. अजिबात खडा काडी कचरा काही नाही त्याच्यात, एकदम क्लीन माल आहे. 320 रुपये किलो. 320 रुपये किलो. आणि दांडीवाली घेतली तर 260 ते 280. क्वालिटी वाईज रेट कमी जास्त होतच तो. ही पांडी आहे बघा, ही पांडी मिरची लवंगीपेक्षा कमी तिखट. ही दांडी तोडलेला माल आहे, हे दांडीवाला माल आहे आणि हे दांडी तोडलेलं माल आहे. वा, हिची काय रेंज आहे? ही 280 ते 320. ह्याच्यात पण क्वालिटी प्रमाणे आणि खडा काडी कचरा काय नाहीये, त्याच्यामुळे माल एकदम बेस्ट क्वालिटी आहे. ही बघा रॅलिश मिरची. ही 400 रुपये किलो, 600 रुपये किलो, 800 रुपये किलो. क्वालिटी वाईज रेट आहे. 400, 600 आणि 800. हा, क्वालिटी वाईज रेट आहे. त्यातले रेशम पट्टी आहे, माझ्याकडे माल संपलेला आहे आता, परवा माल येईल. ही रेशम पट्टी रस्सा घट्टसाठी, तिच्याने ग्रेव्हीला थिकनेस पण आहे, तो भाजीला पाणी नाही सुटत. आणि त्यातलीच हा एक काश्मीर मिरची, तिचा पण रस्सा घट्ट होतो, भाजीला पाणी नाही सुटत, त्याच्यासाठी आहे ही मिरची. स्पेशालिटी सिमला मिरची म्हणतात तिला, सिमला. ही सिमला आहे, ग्रेव्हीला थिकनेस पण येण्यासाठी, रस्सा घट्ट होतो हिच्यामुळे, भाजीला पाणी नाही सुटत. सिमला मिरची ही सिमला. ही सिमला रस्साला घट्ट पण येण्यासाठी. ही कशी आहे? 500 रुपये किलो. 500. हे आपल्या टी शर्टचं ब्रँड आहे, 20s आपल्या टी शर्टचं ब्रँड 20s. ओके, काकूंचा अजून एक बिझनेस आहे बघा, 20s. जर तुम्हाला टी शर्ट प्रिंट करायचे असेल तर तुम्ही करू शकता. त्याच्यात प्रिंटिंग आहे, स्क्रीन पेंटिंग आहे, एम्ब्रॉयडरी आहे, टी शर्ट्स आहेत, हुडीज आहेत, जर्सीज आहेत, तर कॅपसुद्धा तुम्हाला प्रिंट करायचे असेल तर तुम्ही करू शकता. आणि ह्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी मेन्शन करेनच, इथे जरी दाखवलं असेल तरी मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेनच, की जर तुम्हाला टी शर्ट वगैरे प्रिंट करायचे असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा काकूंकडे. तर आता आपण पुढची व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर काकू आता आपल्याला आपण जे मसाल्यात गरम सामान टाकतो ते आता दाखवतील. इथे फ्रेश केवढं आहे. हो, एकदम छान आहे बघ. हे सुंठ आहे, खूप सुंदर. सुंठाचं पातेलं ना बेटा, सुंठाचं पातेलं खूप छान आहे बघा. सुंठ एकदम मस्त, मोठी साईज पण आहे आणि ह्याला चुना लावलेला नाहीये. विदाऊट चुनासाठी हा सुंठ आहे. ह्याच्याने चहा वगैरे फुटत नाहीये. चहा मसाल्यामध्ये जो आपण सुंठ वापरतो तो हायच वापरायचं, चुना लावलेलं नाही वापरायचं, त्याच्याने चहा फुटत नाही. एकदम छान आहे. बघा, विदाऊट चुना न लावलेले सुंठ आहे. एकदम सुंदर आहे, मस्त एकदम छान. खूप ठिकाणी चुना लावून सुंठ देतात. सुंठ असतं ज्याला व्हाईट कलरची पावडर नसेल तर चुना असतं, मग त्याच्यामुळे चहा फुटतो. तर ह्या सुंठमुळे चहा फुटत नाही. ही माहिती इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. बोर मिरची आहे, तडका मिरची खूप सुंदर आहे बघा. खास तडका बोर मिरची जी म्हणतो आपण, बोर मिरची तडक्यासाठी, ती मिरची आहे आपल्याकडे. तीळ आहेत बघा, किती फ्रेश तीळ आहेत बघा, एकदम मस्त. खडा काडी कचरा काही नाही. स्पेशल घाटी मसाल्यामध्ये तीळ लागतात, त्याच्यासाठी आपण मग मागवले तीळ. खूप सुंदर तीळ आहेत एकदम, पण पॉलिशवाले आहेत. ते बिगर पॉलिशवाले नाही आहेत, ते म्हणजे येतात पण आपल्याकडे नाही आहेत, पण हे छान आहेत एकदम तीळ, मस्त आहे. बडीशोप एक बघा, नॅचरल कलर बडीशोप बघा, अजिबात कलर नाहीये त्याच्यामध्ये, खडा काडी कचरा काही नाही, क्लीन माल आहे. आणि साईज बघा, एकदम मस्त माल आहे, एकदम खूप सुंदर बघा. नॅचरल कलर आहे हा, छान आणि क्लीन आहे, एकदम साफ माल आहे. बडीशेपचा स्मेल किती मस्त येतोय, खूप सुंदर आहे. सिरियसली मी इतक्या लांब उभे तरी स्मेल एक नंबर आहे बडीशेपचा. बघा जिरं बघा, किती सुंदर जिरं आहे बघा. खडा काडी कचरा काही नाहीये, एकदम क्लीन, अजिबात काही मिक्सिंग नाही, काही नाही, एकदम क्लीन माल आहे बघा. कचरा बिलकुल नाहीये. अहो मला ती हे टाका, ऐकलं का, दालचिनी, हे मायपत्री आहे बघा. जावंत्री आणि मायपत्री हे दोन फुलं असतात, आपण दोन्ही वापरतो मसाल्यामध्ये. बघा हे जावंत्री आहे, जायफळचं फुल, हे स्मेलसाठी वापरायचं, हे स्मेल येतं याच्याने. आणि हे तरीसाठी वापरायचं. हे मायपत्री आहे, मायफळाचं फुल आहे, हे तरीसाठी. आणि हे जावंत्री जायफळचं फुल आहे. साईज बघा किती मोठी आहे आणि क्लीन आहे माल, एकदम क्लीन माल आहे.
बाद्यान खूप सुंदर आहे बघा. बाद्यान साईज बघा कशी आहे बाद्यांची, एकदम छान आहे. एक खसखस मध्ये राजगिरा मिक्सिंग असतो, त्याच्यात अजिबात राजगिरा मिक्सिंग नाहीये, एकदम क्लीन आहे. हे खसखस भाजल्याच्या नंतर उमळते, त्याचा फूल तयार होतो. फूल तयार झालं की ते समजायचं राजगिरा आहे. ह्याच्यात राजगिरा बिलकुल नाही, एकही उमळणार नाही. खसखस एकदम क्लीन आहे, अजिबात राजगिरा मिक्सिंग नाहीये. बदलापूर अच्छा बदलापूरवाल्यांना सेम आहे. आणि 5 मिनिट बघा, मिरीची आपल्याकडे 2 क्वालिटीज बघा. एक नंबर मिरी आहे बघा, खूप सुंदर मिरी आहे. ही जरी कमी भावाची असेल तरी पण ही पण मिरी छान आहे एकदम. मिरीमध्ये पपईचा बी मिक्सिंग असतो, अजिबात पपईचा बी मिक्सिंग नाही, ओरिजिनल मिरी आहे बघा. त्यातल्या दुसऱ्या क्वालिटी एकच नंबर. कितीही जोराने तुम्ही याला प्रेस करा, एकही बी ह्याच्यातली अजिबात मिरी आहे ती प्रेस होणार नाहीये आणि हातालाही आपल्याला लागत नाही बघा. एकदम क्लीन, एकदम फ्रेश माल आहे बघा. हा एक मिरीची क्वालिटी आणि ही एक क्वालिटी. सुंदर मिरी आहे, एकदम छान आहे. हे नाकेश्वर खूप सुंदर आहे बघा, क्लीन आहे एकदम. खराब कडा काडी कचरा काही नाही, एकदम क्लीन माल आहे बघा. दालचिनी काढली हो, काढली. हे गोल पण काढले. वेलची किती सुंदर आहे बघा, एकदम छान. साईज पण छान आहे आणि स्मेल बघा किती सुंदर स्मेल आहे. आणि प्लस ह्याच्यामध्ये सीड्स आहेत, ब्लॅक कलरचे सीड्स आहे बघा. हे बघा, ही संकेश्वरीची वाह. एक नंबर. स्मेल बघा किती सुंदर आहे आणि साईज पण बघा किती छान आहे. मस्त साईज आहे, स्मेल पण छान आहे आणि नॅचरल कलर आहे, अजिबात केमिकल नाही याच्या या कलरला. तेजपत्ता बघा कसं आहे, एकदम छान आहे, मस्त तेजपत्ता आहे. अजिबात खराब खडा नाहीये त्याच्यामध्ये, काही खाल्लेलं नाहीये, बिलकुल किडा वगैरे लागलेला नाहीये, एकदम छान पीस आहे बघा. लवंग बघा किती सुंदर लवंग आहेत बघा, एकदम छान आहेत लवंग. त्याचं नाक बघा, प्रत्येक लवंगला असं नाक आहे बघा, कचरा नाहीये त्याच्यामध्ये काहीही. आणि हे बघा, मेन लवंगचं तिखटपण इथे असतं. लवंगची साईज पण बघा आणि क्लीन बघा तिथे, अजिबात कचरा नाही याच्यामध्ये, एकदम क्लीन माल आहे. दालचिनी बघा, दालचिनी म्हणजे झाडाची साल, ही ओरिजिनल दालचिनी आहे. ओरिजिनल दालचिनी, खूप खूप मस्त दालचिनी, झाडाची साल. दालचिनी म्हणजे झाडाची साल असते. ही जी दालचिनी येते ती मशीनला गोल केली जाते, त्याच्यामुळे त्याला इसेन्स वगैरे मारलं जातं, केमिकलचा कलर ह्याच्यावर मारलं जातं. तसं ही नाहीये, मसाल्यामध्ये हीच दालचिनी वापरायची, ओरिजिनल दालचिनी. वेट लॉस साठी पण आपण जे वेट लॉस साठी दालचिनीची पावडर करतो ती हीच वापरायची, ही नाही वापरायची, हीच दालचिनी वापरायची. ओरिजिनल दालचिनी म्हणजे ही. त्याच्यानंतर आपण स्पेशल मसाला तरी राई देतो, हिच्याने मसाल्याला तरी येते, एकदम सुंदर राई. बघा तुम्ही मॅडम हात लावा, थोडस तुम्हाला ऑइली लागेल बघा, एकदम सुंदर राई आहे, खूप सुंदर, एकदम मस्त राई आहे. हिच्याने तरी येते मसाल्यासाठी, स्पेशल मसाला राई आहे. मसाला वेलची किती सुंदर आहे बघा, साईज पण मोठी आहे आणि त्याच्यामध्ये सीड्स दाखवते, किती सीड्स आहेत बघा. हे बघा, एका वेलची मध्ये तुम्हाला एवढे सीड्स आलेत बघा. दाणा दाखव तिकडणार. मसाला किती किती छान, 2400. खूप सुंदर. जायफळ बघा, साईज बघा, जम्बो साईज जायफळ आहे आपल्याकडे. जायफळच्या वरती कव्हर असतं, कव्हर काढलेलं जायफळ आहे आणि भरीव आहे बघा, एकदम एकदम भरीव आहे जायफळ आहे. जायफळच्या वरती कव्हर असतं, त्याच्यामुळे आपल्याला माहित नाही पडत की आतमध्ये जायफळ खराब आहे की काय. तसं हा जायफळ नाहीये, आपण जायफळ साल काढलेले, कव्हर काढलेलं जायफळ आहे.
त्याच्यामुळे एकदम छान आहे जायफळ, मस्त आहे, खराब नाहीये बिलकुल. साईज बघा, जम्बो साईज जायफळ आहे एकदम, आणि कचरा काहीच नाहीये. आणि या त्रिफळामध्ये या छोट्या छोट्या काट्या असतात त्या पण घ्यायच्या, त्याच्यामध्ये टेस्ट असते, खूप सुंदर येते ह्याच्याने टेस्ट. ते त्रिफळाही घ्यायचं. हे जावंत्री बघा, खूप सुंदर आहे, साईज बघा जावंत्रीची एकदम छान आहे. स्मेल पण बघा किती सुंदर आहे, खूप छान आहे जावंत्री. हे मसाला ठेवण्यासाठी हिंग हा बिना डेट वाल्यात खूप छान आहे. ह्याच्यात मसाला ठेवून द्यायचा आहे. मसाल्यामध्ये दळायला नाही द्यायचं. जर आपल्याला चक्कीमध्ये मसाला बनवायचा असेल तर ह्या मसाल्यामध्ये दळायला नाही द्यायचं. हे चिकट असतं त्याच्यामुळे काय आपल्याला मसाला वजनाला कमी येतो. डंकेमध्ये जर कुटायचं असेल तर हा हिंग डंकेमध्ये टाकायचं. चक्कीमध्ये करताना हा हिंग दळायला नाही द्यायचं. मसाल्यामध्ये हा हिंग असंच्या असं ठेवून द्यायचं स्मेल टिकवण्यासाठी. मसाला संपला की हा हिंग फेकून द्यायचं, मसाल्यामध्ये ठेवून द्यायचं फक्त. ह्याला कसुरी मेथी किती क्लीन आहे बघा, स्मेल बघा या कसुरी मेथीचा कसलं भारी आहे, एकच नंबर, खूप सुंदर स्मेल आहे बघा, एक नंबर. मॅडम स्मेल घेऊन मी एवढ्या लांब उभी आहे तर इथपर्यंत स्मेल येते. एक नंबर कसुरी मेथीचा स्मेल. बेटा खोबरं दाखव, खोबरं इथे मागे बघ काट्यावर. हे बघा खोबरं बघा, खूप सुंदर आहे खोबरं. 400 रुपये किलो आजचा भाव आहे. रेट कमी जास्त होतील, जे मी रेट सांगितले ते रेट फिक्स नाही. शेतीमाल आहे हा, कंपनी प्रोडक्ट नाही आहे, त्याच्यामुळे रेट कमी जास्त होऊ शकतात. ओरिजिनल. हे बघा तेल बघा किती आलं, राजापुरी खोबरे. तुम्ही नुसतं नख लावलं तरी त्याला एवढं तेल येतं, किती तेल आहे बघा, एकदम भारी प्युअर राजापुरी खोबरे. 400 रुपये किलो, खूप सुंदर खोबरं आहे. आणि साईज आणि क्लिनिंग बघा किती, खूप छान माल आहे, एकदम एकदम भारी माल आहे. आपल्याकडे कांदा आहे बघा मॅडम, सुकवलेला कांदा आहे, बरिस्ता म्हणतात त्याला. हे बिर्याणीवर तळून टाकण्यासाठी किंवा कांदा खोबरे मसाल्यामध्ये टाकण्यासाठी पण हा कांदा वापरतो आपण. हा कांदा आपण स्वतः सुकवून देतो कस्टमरला, एकदम सुंदर आहे बघा. आणि क्लिनिंग आहे बघा, अजिबात काळा झालेला नाहीये, कचरा नाही, याच्यात काहीच नाही, एकदम साफ माल आहे बघा. बरिस्ता बघा सर, 120 रुपये पाव किलो. 1 किलो घेतलं तर 440 रुपये देणार, 40 रुपये कमी 1 किलोला. आम्ही हा 10 किलो कांदा सुकवल्याच्या नंतर त्याचा 1 किलो कांदा तयार होतो. एक मसाला करायचा पण एवढे प्रकार त्यात टाकावे लागतात, तेव्हाच तो मसाला चांगला बनतो. तर दुकानात गर्दी बघाल ना तर खूप आहे. आणि बाहेर या. इथे गर्दी बघायची का तुम्हाला? नाही नाही, मालवणीवाले आहेत ना, तेच बोलते. तर काकूंच्या दुकानातली ही गर्दी आहे. आता तरी मार्चच महिन्यात चाललाय. सगळ्यांनी 2-2 मिनिटं बाईट द्या. मला कसं वाटलं तुम्हाला इथे पहिल्यांदा चालले? आम्ही पहिल्यांदाच आलो, आता बघूया कसं होतं मसाला ते. नाही, काकूंचा मसाला आम्ही पण लास्ट टाइम बनवलं, छान झालेला. रील्स बघूनच आलेले आहेत आम्ही, त्यांना बघूनच आलेले आहे. काकू फेमस आहेत. त्यांनी दुकान दाखवलं ना, मंदिर दाखवलं ना. हां, तुम्ही किती वेळा आलाय तिथे? फर्स्ट टाइम. फर्स्ट टाइम ना. फर्स्ट टाइम युट्यूबमुळे सगळ्यांना काकू फेमस झाले आणि रील्स बघूनच आले. बघा काकू फेमस आहे. रिक्षावाल्याने पण बरोबर सोडलं. हा, आपण ऍड्रेस टाकलेला आहे, व्यवस्थित ऍड्रेस टाकलेला आहे. आणि गुगलला पण मॅप टाकलेला आहे. तर ज्याला ऍड्रेस नाही सापडेल त्यांनी गुगलला बघा, गुगलला सर्च करा. गुगलला आपला ऍड्रेस आहे, दुकानाचा ऍड्रेस आहे, गुगलला सर्च करा. आणि एक अजून एक की आउट ऑफ पण मला फोन येत आहे, त्याच्यामुळे की महाराष्ट्र हे टाका जरा तुम्ही. तुम्ही जेव्हा ही व्हिडिओ अपलोड कराल तेव्हा महाराष्ट्र टाका. ओके. आपल्या महाराष्ट्रात पनवेलमध्ये दुकान आहे आपलं, पनवेल रायगड. काकूंचा स्पीड बघाल ना तुम्ही, अर्धा खाली अर्धी मग स्पीड चाललंय. बाकीच्या दुकानाला काकूंची स्पीडच भारी आहे, जास्त हे राहू दे. तर चांगलं असतं. आणि काकू कधीच कमी माप टाकत नाही, जास्तच टाकतायत. असं जास्त टाकून टाकून असं किलोभर मसाला असंच वाढतोय आपला. बघा किती झालं, 2.5 ते पावणे. तर काकूंनी माझ्यासाठी एक सरप्राईज ठेवलेलं, आता ते तुम्हाला सरप्राईज मी दाखवते. तर काकूंनी स्पेशल हे सरप्राईज माझ्यासाठी ठेवलं.
तर तुम्ही बघू शकता. तर हे माझ्यासाठी सरप्राईज होतं. सिरियसली मी शॉक होती कारण की हे बघितल्यावर माझ्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी असं काहीतरी केलेलं आहे. खूप मला ही टी शर्ट आवडली. तुम्ही बघू शकता आपल्या चॅनेलचं नाव सिद्धी सारंग यूट्यूब चॅनेल. तर काकूंनी असं प्रिंट करून मला हे गिफ्ट केलं. तर थँक्यू काकू. खूप मस्त टी शर्ट आहे आणि नक्की मी घालणार आणि ब्लॉग बनवणार. आणि असेच लोक तुमच्याकडे मसाला बनवायला यायलाच पाहिजेत. खूप लोकांना मी रिकमेंड केलं तुमचं दुकान की तुम्ही या स्पेशली इथे मसाला करा, एक्सपिरियन्स घ्या. तुम्हाला परफेक्ट मसाला कसा करून भेटेल हे काकूंकडून आपल्याला शिकायला भेटेल. काकीनी जी टी शर्ट दिली ती मी आता घालणार आहे. तुम्ही बघू शकता पाठी आपलं नाव प्रिंट केलेलं चॅनेलचं काकूंकडून हे सरप्राईज होतं. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान. आणि टी शर्ट बघून एकदम म्हणजे थोडं डोळ्यात पण पाणी आलं आणि खूप असं सरप्राईज होतं एकदम. टी शर्टची सरप्राईज. तर मी बघा काकूंनी मला टी शर्ट दिली. दाखवा जरा. अरे उलट्या तुम्हीच दिसताय. हो असं काय तुम्ही असं व्हा. येस थांब. सिद्धी सारंगचा व्हिडिओ बघून या, तुम्हाला कन्सेशन देणारच. आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आमचं टी शर्टचं ब्रँड बघा. वाणीज मसाला पनवेल ब्रँडेड. सर्वात ब्रँडेड आणि कपडे पण ब्रँडेड घालायचे आणि मसाला पण ब्रँडेडच खायचं. वाणीज मसाला ब्रँड. रायगड महाराष्ट्र. आणि पनवेल रायगड महाराष्ट्र. हे जर तुम्हाला गुगल मॅपला टाकून तुम्ही याल तर डायरेक्ट इथेच याल काकूंकडे मसाला बनवायला. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.